आमचं की नाही होम स्वीट होम आहे. सासू सासरे दीर भाऊजय नणंद या सगळ्यांना गावाकडच्या घरात मागे टाकून आम्ही दोघं राजा राणी आणि आमचा राजकुमार आणि राजकुमारी शहरात सुखाने जगतोय. आता तुम्ही म्हणाल शहरात आणि हा अवतार, त्याचं काय, आमच्या ह्यांना जरा गावाकडची ओढ जास्तच, जरा गावाकडचा फील यावा म्हणून आम्ही दोघं नवरा बायको महिन्यातनं एकदा असा गावाकडचा लुक करतो. तेवढाच काय तो चेंज. बरं का मंडळी, माझं कुकू माझ्यावर लई प्रेम करते बघा. अक्षी राणीवाणी ठेवतो मला घरात. अरे देवा, मी बोलत काय बसली वेडाबाई, धनी येतीलच एवढ्यात. आमच्या वजणू इश आज चंद्र जमिनीवर आलाय जणू. इश साक्षात अप्सराच उतरलीये जणू. इश तुमचं आपलं काय तरीच. अवधनी दमला असाल ना एसी मध्ये घाम गाळून गाळून, या बसा, 2 घास खाऊन घ्या. पारू हळू गो. आज की नाही तुमच्या आवडीचा पिझ्झा थापते जरा. आणि हे बघा, आज घरात बाकी काय बी शिल्लक नाही, तेव्हा थोडंसं पनीर मशरूम आणि एक्स्ट्रा चीज तेवढं घालते. आजचा दिवस कसा बसा ढकला आता. पारू अगं किती करते या घरासाठी, तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही. अगं किती दिवस असा पिझ्झा आणि बर्गर खाणार ग. मलाही वाटतं एक दिवस तुला उकड्या तांदळाची पेस्ट नाही तर झुणका भाकर खायला घालावी. पण धनी थोबाडीकडे करा जरा. असं रडायचं नाही धनी, वंगळ बोलायचं नाही. असू आपण गरीब, बर्गर खाऊन कसा बसा दिवस ढकलू आपण. नाही मिळाला एखाद्या टायमाला बर्गर तर दोन्ही टायमाला फ्रेंच फ्राईज खाऊन राहू. धनी अरे हम गरीब हुए तो क्या हुआ. बस बस पारू, किती गुणाची आहेस ग तू. अवधनी धनी माणसाला जगण्यासाठी काय लागतं वो. स्वतःच्या हक्काचं घर आणि 2 टायमाला हाक्का नूडल्स विथ शेजवान सॉस. एसी टीव्ही मोबाईल आणि वायफाय विसरलीस काय का लप्पाडे. हो की, हे समजा तुम्ही मला दिलायसा. मी सुखी आहे बरं का. पारू पारू किती समजदार आहेस. शेवटी बायको कुणाची हाय. कुणाची कुणाची असणार, तुमचीच आहे ना व. अगं अगं पण पोरांच्या डिनरचं काय. अव त्यांना घरचं चटपटीत जेवण पचतंय वय. गेली आहेत बाहेर चायनीज सात्विक वरण भात खायला, येतीलच एवढ्यात. धनी मी आले सा, मला ना आईला व्हिडिओ कॉल करायचा आहे. आबा तुम्ही केव्हा आलायसा. अगं पोरी कव्वा धरण तुझी वाट पाहतोय. हल्ली म्या उशिरा येतो तेव्हा तू झोपलेली असतीस आणि सकाळी लवकर जातो तो
मम्मी तू झोपलेली असतीस? आबा नका ना हो चिडू. बरं मी काय म्हणते ऐका ना, थोडं पैका हवं होतं. पोरी पाल्याचीच देणगी ना. हो, जरा फेशियल, आयब्रो, क्लीनअप, टचअप, हेअर स्पा इतकंच करायचंय. त्याचे की नाही फक्त 5,000 होतील. अरे देवा, थोबाडाच्या दागदुजीच्या फक्त 5,000 मुद्रा. आणि आबा संडेला डी मार्टला जाऊया शॉपिंगसाठी. हो ग पोरी, त्या डीमार्ट वाल्यांचा तर मी मागच्या जन्माचाच देणेकरी हाय. ओय बा, लेकीवर पैका होता काय? आणि ह्यो लेक काय इन्स्टॉलमेंटवर घेतलाय की काय? कोण र तू? ओळखलं नाही तुला? काय म्हणायचं या बापाला? अव पोरचं पोरग आहे ते आपलं. हातीच्या आईला, पोरा एकाच घरात राहतो आपण, पण आपली गाठभेट नाही म्हणून ओळखले नाही. करायच ना व. इमोशनल ड्रामा पुरे. माझा पॉकेट मनी टाका. आणि पार्टी पण आहे. 10,000 पाहिजेत. ना 1 रुपया कमी. हा, जास्त दिला तर आवडेल आपल्याला. बर, अरे कॅश देऊ, चेक देऊ की जीपे करू? मी काय म्हणतो, आणि कमीच पडलं तर माझ्या 2 किडण्या पण घेऊन जा. पोरांनो बघा, बाप असावा तर असा. आणि बाप असावा तर असा. तू आधी हे असले नखरे बंद कर. तुझा आणि माझा या पोरांकडे दुर्लक्ष झालाय. आज यांच्या शाळेत गेलो होतो. शाळेतल्या शिक्षकांनी यांच्या तक्रारीचा पाडाच वाचला. वर्गात नीट बसत नाहीत आणि वर्गात नीट बसलेत तर शिक्षकांना शिकवू देत नाही. शिक्षकांना उद्धट उत्तर देतात. एक ना अनेक तक्रारी. अरे बापरे, काय ऐकते हे मी? अगं आई, आम्ही फक्त मज्जा करतो. तुम्हाला नाही कळणार ती. तुमचं आता बोरिंग लेक्चर सुरू होईल. मी जातेच. अगं धांगड ढिंग्या आणि शिव्या म्हणजे मज्जा. ओ हिटलर, आवाज कमी. मी नाही घाबरत तुम्हाला आणि त्या शिक्षकांना. आपण आपल्या मनाचा राजा. जे मनाला पटेल तेच करणार. आणि मला पैसे हवे, तेही आत्ताच्या आत्ता. आणि ते नाही दिलात ना तर ते कसे वसूल करायचे ना ते माहीत आहे मला. काय फ्रेश होऊन येतो. मोजून ठेवा. बघितलं, जो वेळ आपण या पोरांना द्यायला हवा होता तोच वेळ ह्या पोरांसाठी पैसा कमवण्यात फुकट घालवला. अरे पुढे काय दिवस लावणार आहेत हे लक्षात आलंच असेल ना तुझ्या. खरंच धनी, आपलं खूप चुकलंय. पण आता कळून काय उपयोग? खूप उशीर झाला. धनी, खरंच खूप उशीर झालाय आता. उशीर